गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला मम्मींची स्पेशल रेसिपी हिरवा बांगडा दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे ओलं खोबरं, कांदा, पुदिना, कोथिंबीर, लिंबू, लसूण आणि मिरची. पहिले आपण हिरवं वाटण करून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये जाणार कोथिंबीर, पुदिना, मिरची, लसूण, आलं. या सगळ्याची पहिले पेस्ट करून घ्यायची आणि नंतर ती बाजूला काढून ठेवायची. नंतर सेम मिक्सरमध्ये ओलं खोबरं, कांदा आणि परत अर्धा लिंबू पिळायचा आणि त्याचं वाटण करून घ्यायचं. टणटणा, हे आपलं खोबऱ्याचं वाटण रेडी झालं. कढईमध्ये तेल घ्यायचं आणि गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये हे हिरवं वाटण टाकायचं. हे वाटण थोडं परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये नारळाचं वाटण टाकायचं आणि तेही छान परतवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये टाकायचं पाणी ॲज पर युअर क्वांटिटी आणि नंतर कोकम टाकायचं. हे सगळं वाटण थोडा वेळ छान झाकण ठेवून शिजू द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये जाणार आहेत आपल्या फिश. सगळे फिशचे तुकडे टाकून घ्यायचे आणि त्यांनाही छान शिजून द्यायचं. आणि ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आणि टणटणा, आपलं हिरवा बांगडा रेडी झाला. जर तुम्ही फिश लवर असाल तर नक्की ट्राय करून बघा, कारण आमच्याकडे सगळ्यांना आवडला. चला, भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.